आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। लातूर शहर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर धम्म चळवळीला गतिमान करणारे भंते पय्यानंद थेरो यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व बिहार येथील बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनयाचार्य यांच्या नेतृत्वाखाली लातूर नगरीत तब्बल 360 फूट लांबीच्या धम्मध्वजाची भव्य महारॅली आणि जनसंवादाचा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला। हजारो उपासक उपासिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने संपूर्ण लातूर नगरी धम्ममय झाली होती। पंचरंगी धम्मध्वजाच्या साक्षीने निघालेली ही रॅली केवळ एक मिरवणूक नव्हती, तर धम्माच्या जागृतीचे, समतेच्या लढ्याचे आणि करुणेच्या संदेशाचे दिमागदार प्रतीक होती। प्रत्येकाच्या ओठावर मुक्त करा महाविहार मुक्त करा चा जयघोष, प्रत्येकाच्या हृदयात नवा उत्साह आणि परिवर्तनाची जिद्द झळकत होती। हा क्षण खरंच अविस्मरणीय ठरला, कारण महाराष्ट्रभर सुरू असलेल्या जनसंवाद कार्यक्रमाला लातूर शहरातून नवसंजीवनी मिळाली। या महारॅलीतून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला एक नवी दिशा, एक नवा वेग आला आहे। लातूरच्या भूमीतून दिलेला हा जनतेचा प्रतिसाद हे अधोरेखित करतो की धम्म चळवळ ही लोक चळवळ होणे काळाची खरी गरज आहे। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, बीटी एक्ट निरस्त करो, बीटी एक्ट निरस्त करो, बौद्ध गया बौद्धों को सुपुर्द करो, बौद्ध गया बौद्धों को सुपुर्द करो, बौद्ध गया लेकर रहेंगे, बौद्ध गया लेकर रहेंगे। जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, बीटी एक्ट निरस्त करो, बीटी एक्ट निरस्त करो, बौद्ध गया बौद्धों को सुपुर्द करो, बौद्ध गया बौद्धों को सुपुर्द करो, बौद्ध गया लेकर रहेंगे, बौद्ध गया लेकर रहेंगे। जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, बीटी एक्ट निरस्त करो, बीटी एक्ट निरस्त करो, बौद्ध गया बौद्धों को सुपुर्द करो, बौद्ध गया बौद्धों को सुपुर्द करो, बौद्ध गया लेकर रहेंगे, बौद्ध गया लेकर। आज महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन के जन समर्थन में दीक्षा भूमि नागपुर से शुरू हुई धम्म संवाद यात्रा आज लातूर पहुंची है और भंते पय्यानंद जी की अध्यक्षता में ये यात्रा अब तक की सबसे ऐतिहासिक यात्रा बनी है। ये लातूर हकीकत में भिक्खु संघ के प्रयास से पूरा लातूर का बौद्ध उपासक महाबोधि महाविहार की मुक्ति के लिए बड़ी निष्ठा, ईमानदारी और बड़े साहस के साथ एकजुट होकर उन्होंने ये आज इतिहास गढ़ दिया है कि महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन के जन समर्थन में एक जन सैलाब है महाबोधि महामुक्ति का, बीटी एक्ट रद्द करने का। जय भीम, जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, बीटी एक्ट निरस्त करो, बीटी एक्ट निरस्त करो, बौद्ध गया बौद्धों को सुपुर्द करो, बौद्ध गया बौद्धों को सुपुर्द करो, बौद्ध गया लेकर रहेंगे, बौद्ध गया लेकर रहेंगे। जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, बीटी एक्ट निरस्त करो। लातूर शहर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर धम्म चळवळीला गतिमान करणारे भंते पय्यानंद थेरो
यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व बिहार येथील बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनयाचार्य यांच्या नेतृत्वाखाली लातूर नगरीत तब्बल 360 फूट लांबीच्या धम्मध्वजाची भव्य महारॅली आणि जनसंवादाचा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला. हजारो उपासक उपासिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने संपूर्ण लातूर नगरी धम्ममय झाली होती. पंचरंगी धम्मध्वजाच्या साक्षीने निघालेली ही रॅली केवळ एक मिरवणूक नव्हती, तर धम्माच्या जागृतीचे, समतेच्या लढ्याचे आणि करुणेच्या संदेशाचे दिमागदार प्रतीक होती. प्रत्येकाच्या ओठावर मुक्त करा, महाविहार मुक्त करा चा जयघोष, प्रत्येकाच्या हृदयात नवा उत्साह आणि परिवर्तनाची जिद्द झळकत होती. हा क्षण खरंच अविस्मरणीय ठरला, कारण महाराष्ट्रभर सुरू असलेल्या जनसंवाद कार्यक्रमाला लातूर शहरातून नवसंजीवनी मिळाली. या महारॅलीतून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला एक नवी दिशा, एक नवा वेग आला आहे. लातूरच्या भूमीतून दिलेला हा जनतेचा प्रतिसाद हे अधोरेखित करतो की धम्म चळवळ ही लोकचळवळ होणे काळाची खरी गरज आहे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.